आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी पोशान जोसेफ कुटिनो यांची 6 महिन्याची आठवण, स्वर्गवासी सरिता गोन्साल्विस 1 महिन्याची आठवण व स्वर्गवासी कोसू करवालो 7 दिवसाची आठवण, त्याचप्रमाणे बाळेशूचे आभार मानण्यासाठी व सामुदायिक हेतूंसाठी ही पवित्र मिसा अर्पण केली जात आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज 2 ऑक्टोबर आपला संपूर्ण देश गांधी जयंती साजरी करीत आहे. ज्या माणसानं देशासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं, ज्या माणसानं शांतीचा आणि अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला दिला, त्याची आठवण करत असताना आपल्याला देखील शांतीच्या आणि अहिंसेच्या मार्गानं नेहमी जाता यावं म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये आपण विशेष रीतीनं प्रार्थना करत असताना आज ख्रिस्त सभा रक्षक दूतांचा सण साजरा करीत आहे. परमेश्वरानं आपल्या प्रत्येकासाठी देवदूताची निर्मिती केलेली आहे आणि हे देवदूत नेहमीच आपल्याबरोबर राहतात. आपला पाय चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून आपल्याला ते मार्गदर्शन करत असतात, आपल्याला नेहमीच सावध करत असतात. ह्या रक्षक दूतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे नेहमीच आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहत असतो आणि ह्याच भावनेनं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्याला आपलं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून ह्या पवित्र रहस्यामध्ये आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया व ही पवित्र रहस्य अर्थपूर्णरित्या साजरी करण्यासाठी पश्चातापी अंतकरणानं आपल्या सगळ्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु आमावरी, करुणा कर प्रभु आमावरी, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता मावरी, करुणा कर ख्रिस्ता मावरी, करुणा कर ख्रिस्ता मावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु आमावरी, करुणा कर प्रभु आमावरी,
करुणा कर प्रभु आमावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दाबुनी क्षमा करो. अनपणाला शाश्वत जीवन तया कडूनी मिळत राहो. तथास्तु तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आमच्या सर्वसमर्थ बापा, आम्हावरील तुझ्या प्रेमामुळेच तू आमचे संरक्षण करण्यासाठी तुझ्या पवित्र दूतांना पाठवतोस. आमच्या प्रार्थना ऐक. त्यांच्याकडून आमचे नेहमी संरक्षण कर व त्यांच्याबरोबर तुझ्या जीवनात सदैव सहभागी होण्याचे आम्हाला भाग्य दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. प्रभू म्हणतो, पहा, वाटेने तुम्हाला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुम्हाला पोहोचवण्याकरता मी एक देवदूत तुझ्यापुढे पाठवत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध क्षमा करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे. तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील आणि मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधकांचा विरोध होईन. जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिवी आणि योबेसी या लोकांकडे तुला नेईल, तेव्हा मी त्यांचा संहार करीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. जो परात्पराच्या आश्रयी वसतो तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. तो परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, माझा दुर्ग, तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो. प्रतिसाद. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. कारण तो पारद्याच्या पाशांतून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. प्रतिसाद. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. प्रतिसाद.
तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. प्रतिसाद. तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. जय घोष. प्रभूची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्याच्या सर्व सेवक सैन्यानो प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू तुझा गौरव असो. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वराने प्रथम देवदूतांची निर्मिती केली अशी शिकवणूक ख्रिस्त सभा आपल्याला देते. मानवाला जे नैसर्गिक देणग्या दिलेल्या आहेत त्याहीपेक्षा आध्यात्मिक वरदानं जी आहेत ती देवदूतांना दिलेली आहेत. आणि म्हणूनच संत ऑगस्टीन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो म्हणतात की ह्या पतित यात्रेकरूवरती देवदूत लक्ष ठेवून असतात. देवाच्या आज्ञेनुसार ही देवदूत जी आहेत ती आपल्या रक्षणासाठी धावत असतात. आपण कुठेही असलो तरी आपल्याबरोबर ही देवदूत जी आहेत ती राहत असतात. आणि म्हणूनच संत जेरोम, ज्यांचा सण आपण 2 दिवसा अगोदर साजरा केला, हे संत जेरोम म्हणतात की मानवी आत्म्याची प्रतिष्ठा ही महान आहे. आणि म्हणून ह्या मानवी आत्म्याचं रक्षण करण्यासाठी परमेश्वराने प्रत्येक आत्म्यासाठी म्हणजेच प्रत्येक मानवासाठी एक रक्षक दूत नेमलेला आहे. आणि म्हणून आपण कुठेही असलो तरी देखील आपलं हे रक्षक दूत जे आहे ते आपल्या आत्म्याचं संरक्षण करीत असतं. संत बर्नार्ड हे तर पुढे म्हणतात की आपण नेहमीच देवदूतांना आपला मित्र केलं पाहिजे. आपली मैत्री जी आहे ती देवदूतांबरोबर वाढविली पाहिजे.
जर आपण देवदूताबरोबर आपली मैत्री वाढविली की देवदूत नेहमीच आपल्याबरोबर राहणार आहेत. विशेषतः संकटाच्या वेळेला, मोहप्रसंगी, आपण जेव्हा अडचणीत असतो अशा वेळेला ही देवदूत जी आहेत, विशेषतः जे देवदूत आपल्यासाठी रक्षक दूत म्हणून परमेश्वराने निर्माण केलेला आहे, जे रक्षक दूत आपल्या आत्म्याची काळजी घेत असतं, ते रक्षक दूत आपल्याला अशा ह्या कठीण प्रसंगामध्ये विशेष रीतीनं सहाय्य करत असतात. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता रक्षक दूतांचा सण साजरा करीत असताना आपल्याला जाणीव करून देत आहे की मानवाने कधीही घाबरू नये. मानवाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नसावी, कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटनेमध्ये परमेश्वराने आपल्यासाठी दिव्य दूत पाठविलेला आहे, आपल्याबरोबर ते असतं. आणि म्हणून ही देवदूत जी आहे ती नक्की काय करत असतात? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यासाठी जे रक्षक दूत परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, हे रक्षक दूत सतत आपल्या पाठीशी असतं, आपल्याबरोबर असतं. आणि म्हणून अनेक वेळेला मोहाचे जे प्रसंग असतात, आजारपणाचे प्रसंग असतात, कठीण प्रसंग असतात, अशा परिस्थितीमध्ये हे रक्षक दूत आपल्याला विशेष रीतीनं मार्ग दाखवत असतात. आपल्याला ह्या संकटावरती मात करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात, मदत करत असतात. इतकंच नव्हे तर जेव्हा आपण मरणाच्या वेळेला आपल्या मरणाच्या खाटेवरती असतो, तेव्हा ही देवदूत जी आहेत ती आपल्याला विशेष अशी सहानुभूती दाखवत असतात. विशेष रीतीनं आपल्याला आपलं जे दुःख आहे, वेदना आहे, ती सहन करण्यासाठी ही देवदूत मदत करत असतात. आणि म्हणूनच आज रक्षक दूतांचा सण साजरा करत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला देऊळ माता हीच गोष्ट सांगत आहे की सतत आपण आपल्या दिव्य दूताचं स्मरण केलं पाहिजे. माझ्या पाठीशी माझं रक्षक दूत आहे, ह्या भावनेनं आपण दररोजचं जीवन जगलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक प्रसंगामध्ये माझा दूत जो आहे तो माझं रक्षण करणार आहे. आणि म्हणून त्याच्या सहवासामध्ये ते आठवण करून, ते स्मरण करून, त्याच्याबरोबरची मैत्री वाढवून आपण आपलं ख्रिस्ती जीवन अधिक फुलवू शकतो, आनंदाने जगू शकतो. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे देवदूतांच्या समवेत सहवासामध्ये कशा रीतीनं जीवन जगलं पाहिजे? तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की देव माझी काळजी घेतो. जरी प्रत्यक्ष देव मला दिसत नाही तरी त्यांनी त्याचं दूत जो आहे तो माझ्या अगदी जन्मावेळेपासून निर्माण केलेला आहे. जो दूत सतत माझ्या बरोबर राहणार आहे, त्या दूताला आवडेल असं जीवन मला जगता आलं पाहिजे. ते दिव्य दूत जेव्हा मला चुकीच्या मार्गावरती जाऊ नकोस असं माझ्या अंतर्मनाला सांगत असतं, तेव्हा मी त्या चुकीचा मार्ग जो आहे तो बदलला पाहिजे. मोहाच्या प्रसंगी नेहमीच आपण प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, मला ह्या संकटातून, ह्या मोहापासून दूर ठेव. पाप प्रसंग असतात, निर्णय घेण्याची वेळ असते, अशा वेळेला आपण आपल्या ह्या रक्षक दूताची आठवण केली पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या रक्षक दूताची आठवण करतो, तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या आत्म्याचं रक्षण करण्यासाठी हा रक्षक दूत जो आहे तो अधिक मदत करत असतो. आणि म्हणूनच हा आज सोहळा साजरा करत असताना आपण बाळ येशूकडे विशेष रीतीनं प्रार्थना करूया की जसं बाळ येशू नेहमीच निरागस राहिलेला आहे, बाळ येशूनं जशी त्याची कृपादानं आपल्यापर्यंत पोहोचविलेली आहेत, या बाळ येशूच्या मध्यस्थीनं आपण सांगूया की आमच्या रक्षक दूताबरोबरच आम्ही नेहमी राहणार आहोत. विशेषतः वाईट प्रसंगामध्ये देखील आम्ही आमच्या दूताला सोडणार नाही. यासाठी आपल्या प्रत्येकाला कृपादान प्राप्त व्हावं म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये देवाकडे प्रार्थना करूया. जय
बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातांतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या पवित्र दूतांच्या सन्मानार्थ आम्ही आणलेल्या ह्या दानांचा स्वीकार कर. या जीवनातील सर्व अनिष्टांपासून दूतांमार्फत आमचे रक्षण कर व सार्वकालिक जीवनाच्या आनंदात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या एकनिष्ठ दूतांचा व महादूतांचा सन्मान म्हणजे तुझाच सन्मान आहे, कारण तू त्यांचा निर्माता आहेस. साऱ्या सृष्टीला सामावून उरणारा तुझा चांगुलपणा व तुझी श्रेष्ठता दूतांच्या स्वरूपात प्रकट झाली आहे. दूतांचे प्रचंड सैन्य तुझ्या वैभवात आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आनंदाचा अनुभव घेते, तुझी आराधना करते व तुझे गुणगान गाते. त्यांच्याबरोबर आम्ही आता तुझे गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप,
फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवाशी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, रक्षकदूत संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धान्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस.
मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे माझ्या परमेश्वरा, दूतांच्या दृष्टीसमोर मी तुझे स्तुती गीत गाईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सार्वकालिक जीवनाच्या संस्कारांनी तू आमचे पोषण करतोस. तुझ्या दूतांच्या सहकार्याने आम्हाला तारणाचा व शांतीचा मार्ग दाखव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देवाच्या प्रेमात वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदयात तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर. आमचे कष्ट हलके कर. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. हे प्रभो, आज तुला ह्या कुटुंबाने आपला राजा म्हणून स्वीकारलेले आहे. येथे कायमची वस्ती कर. तुझ्या कृपेचा वरदहस्त ह्या कुटुंबावर असू दे. तुझ्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव ह्या कुटुंबातील व्यक्तींना येऊ दे. त्यांच्या प्रयत्नांना यश दे. अरिष्टापासून त्यांचे रक्षण कर. एकमेकांना समजून घेण्यास व दयेने एकमेकांचा स्वीकार करण्यास त्यांना सद्बुद्धी दे. आणि त्यांनी एकमेकावर व शेजाऱ्यावर प्रेम करून तुझ्या प्रेमाची साक्ष जगाला द्यावी म्हणून त्यांना कृपा दे. आमेन. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटला आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ, ज्ञान, सुबुद्धी
व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवन वेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवाळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तो आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तो मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवन मार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तो आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. आपल्या कुटुंबात असलेल्या सर्व मुलांना बाळ येशूचा आशीर्वाद मिळावा म्हणून मुलांसाठी आशीर्वादाची विशेष प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आई वडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ऑक्टोबर महिना उगवलेला आहे. कालपासून आपण ऑक्टोबर महिन्याला सुरुवात केलेली आहे. ऑक्टोबर महिना हा रोझरी माऊलीचा किंवा रोझरीचा महिना म्हणून ओळखला जातो. ह्या महिन्यामध्ये आपण फातिमा मातेची इमाज गाव परिवारामध्ये आणून प्रार्थना करत असतो. परंतु करोना व्हायरसमुळे हा परंपरेनं आलेला आपला जो आध्यात्मिक कार्यक्रम आहे तो ह्या काळामध्ये आपण राबवू शकत नाही. तरी देखील माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या कुटुंबामध्ये रोझरीची प्रार्थना करा. जर शक्य असेल तर आपल्या गावामध्ये असलेल्या क्रुसाजवळ एकत्र या. सोशल डिस्टन्स ठेवून ही रोझरीची प्रार्थना
योग्य वेळी म्हणजेच रात्री 8 वाजता किंवा 7 वाजता आपल्या सोयीनुसार, गावातल्या भाविकांच्या सोयीनुसार ही महिनाभर प्रार्थना जी आहे ती प्रार्थना करा. आणि ह्या प्रार्थनेमध्ये एक विशिष्ट हेतू आपण समोर ठेवूया की ह्या कोविड-19 पासून, करोना व्हायरसपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि लवकरात लवकर जी लस, जे वॅक्सिन संपूर्ण जग आतुरतेनं वाट पाहत आहे ते फातिमा माऊलीच्या मध्यस्थीनं लवकरात लवकर निर्माण व्हावं आणि हे भाविकापर्यंत आणि विशेषतः जे आजारी आहेत त्यांच्यापर्यंत हे वॅक्सिन पोहोचावं म्हणून आपण आपल्या ह्या रोजीच्या प्रार्थनेमध्ये या संपूर्ण महिन्यात आठवण ठेवणार आहोत. गॉड ब्लेस यू. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.